गौतमी मॅडम, नाटकातील तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी गौतमी देशपांडे आणि या नाटकात मी ऋतिका ही भूमिका साकारतीये. एक खूप छान कुटुंब आहे तिघांचं, नवरा बायको आणि त्यांना नुकतंच झालेलं बाळ, काही महिन्यांचं बाळ, असं एक कुटुंब आहे. ज्या बाळाची मी आई आहे आणि ते एका ठिकाणी शिफ्ट होतात पाचगणी साईडला आणि त्या घरात शिफ्ट झाल्यानंतर तिचा नवरा बाहेर गेलेला असताना घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या घरातल्या, इथून नाटक खरं तर सुरू होतं आणि त्यातला तिचा जो रोल आहे तर अत्यंत प्रोटेक्टिव्ह आई, अर्थात कुठलीही आई ही प्रोटेक्टिव्ह असतेच स्वतःच्या बाळाला घेऊन. पण आपण एखाद्या नवीन वास्तूमध्ये गेलो आणि जर का काही वेळ एकटे असलो तर कधी कधी खूप वियर्ड अनुभव, विचित्र अनुभव येत राहतात. तर असं तिचं पूर्ण कॅरेक्टर आहे. गौतमी मॅडम, सहकलाकारांबद्दल काय सांगाल? धमाल टीम आहे. मला वाटतं सगळ्यांनी सांगितलं असेलच हे की खूप धमाल टीम आहे. म्हणजे अगदी सुरुवातीच्या आमच्या रिहर्सल्स पासून आम्ही सगळेजण खूप छान वाईब झालो. जेव्हा जेव्हा दौरे असतात तेव्हा आम्ही खूप फिरतो. खाणं पिणं मस्त आमचं चालू असतं, खूप वेगवेगळ्या प्रकारचं. आणि सगळेजण एकमेकांसाठी खूप असतात तिथे. म्हणजे कोणालाही काहीही दुखलं खुपलं, कोणालाही काहीही वाटत असेल, सगळेजण एकत्र असतात. आणि मला वाटतं की कुठलीही टीम ही अशाच पद्धतीने तयार होते आणि जोपर्यंत ती टीम एकत्र नसते तोपर्यंत कधीच चांगलं नाटक नाही घडू शकत. तर आय एम व्हेरी लकी की मला छान टीम मिळाली आहे नाटकाची आणि आम्ही सगळे साधारण समवयस्कर असल्यामुळे, एका जनरेशनचे असल्यामुळे आम्ही खूप जास्त धमाल करतो आणि मजा करतो. गौतमी मॅडम, नाटकाला रसिकांनी भरभरून दाद दिलीये, त्याबद्दल काय सांगाल? आणि व्ह्युअर्सला काय सांगाल? रसिक प्रेक्षक आता म्हणलं ना, रसिकांच्या दाद देण्याशिवाय कुठलंच नाटक चांगलं चालू शकत नाही किंवा कुठलीही कलाकृती परिपूर्ण होत नाही. तर प्रत्येक कलाकृती परिपूर्ण होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी रसिकांचं पाठबळ असणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि ते आत्ता फक्त आमच्याच नाटकाला नाही तर रंगभूमीवर आत्ता चालू असलेल्या अनेक नाटकांना ते पाठबळ मिळतं आहे. आणि परत एकदा नाटकाचे जे पूर्वीचे सोनेरी दिवस होते ते परतलेत असं कुठेतरी म्हणावं लागेल. तर त्याच्यामुळे खूप बरं वाटतंय. सगळ्याच नाटक म्हणजे ज्याचे लोक नाटक ज्यांनी अजून पाहिलंच नाही, कारण मला बरेच जण असेही भेटतात की जे म्हणतात की आम्ही आमचंही पहिलं नाटक होतं, आम्ही आयुष्यात पहिलं नाटक पाहिलं. तर मला असं वाटतं की आत्ता मराठी असो, हिंदी असो, सगळ्या पद्धतीच्या प्रेक्षकांना जेवढं शक्य आहे तेवढं नाट्य सृष्टीकडे, रंगभूमीकडे आकर्षित करणं फार गरजेचं आहे. सो मी जे ऑलरेडी लोक पाहतायत नाटक त्यांच्यासाठी तर उत्तमच आहे, पण जे लोक अजून पाहत नाही आहेत त्यांना मी नक्की आवर्जून हे आवाहन करेन की प्लीज नाटक पहा, आपल्या भाषेतली नाटकं सुद्धा पहा. कारण खूप वेगळा विचार आणि वेगळ्या गोष्टी आपल्याला एखादी कलाकृती देऊन जाते. त्यामुळे नक्की 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 आमचं नाटक पाहायला या, सगळीच नाटकं पहा. सर, नाटकातील तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? 2:22 या नाटकात माझी जी भूमिका आहे, तो एक ॲस्ट्रॉनॉमर आहे, खगोलशास्त्रज्ञ. आणि खूप हुशार आणि स्मार्ट असं ते व्यक्तिमत्व आहे. नॉन बिलिव्हर आहे तो, देव मानत नाही. त्याच अनुषंगाने तो भूतही मानत नाही, आत्मा वगैरे, सुपर नॅचरल, पॅरानॉर्मल त्याच्या तो अतिशय अगेन्स्ट आहे. आणि बायको मुलीवर अतिशय प्रेम करणारा असा तो आहे. आणि हे नाटक म्हणजे एक कॉन्फ्लिक्ट आहे. जे मानतात देवावरती त्यांचा विश्वास आहे आणि त्याच्याच म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वरती सुद्धा विश्वास आहे की देव आहे तर मग भूत सुद्धा आहे, इव्हिल पण आहे. तर ह्या आणि हा नॉन बिलिव्हर आहे. सो हे अख्खं संपूर्ण नाटक जे आहे ते त्या थॉट प्रोसेसची कन्फ्लिक्ट आहे. सहकलाकारांबद्दल काय सांगाल? सहकलाकार हे नाटक निवडण्यामागे खूप स्क्रिप्ट, माझा रोल, दिग्दर्शक वगैरे, तसंच ह्या नाटकाची टीम, हे सुद्धा एक खूप महत्वाचं फॅक्टर आहे की मी हे नाटक निवडलं. अतिशय फ्रेश असं कॉम्बिनेशन
विजय सरांनी इथे एकत्र आणलेलं आहे आणि खूप मजा येते प्रयोग करताना सुद्धा आणि खूप चांगले जेल झालो आहेत आम्ही सगळे. ती केमिस्ट्री कामात सुद्धा दिसून येते आणि आम्ही सगळेच कधी प्रयोग लागतोय, आम्ही एकमेकांना भेटतोय आणि काय धमाल करतोय याची आतुरतेने वाट बघत असतो. नाटकाला रसिकांनी भरभरून दाद दिली आहे त्याबद्दल काय सांगाल आणि व्ह्युअर्सला काय सांगाल? खरंच खूप छान वाटतं. ऑफकोर्स म्हणजे कुठल्याही आपल्या कलाकृती आपली लोकांच्या पसंतीस पडली तर ते कुठल्याही कलाकाराला आवडतंच आणि एस्पेशली हे नाटक खूप वेगळ्या धाटणीचं हे नाटक आहे आणि अशा प्रकारचं जरी हॉरर असेल त्याच्यामध्ये थ्रिल आहे, सस्पेन्स आहे, जम्पस्केअर आहे, तरी सुद्धा हे खूप डिस्कशन प्ले आहे, थॉट प्रोवोकिंग आहे. त्यामुळे खूप लोकांना विचार करायला भाग पडणारं असं हे नाटक आहे आणि ते लोकांना आवडतंय याचा खूप आनंद आहे. नाटकातील तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? नाटकातल्या माझ्या भूमिकेबद्दल मी सांगेन खूप छान भूमिका आहे. खूप साधारण थोडीशी एजवरची भूमिका आहे, जे मला समहाऊ आवडतंच काहीतरी एजवर काम करायचं. त्यामुळे तशा पद्धतीची भूमिका आहे आणि अर्थातच या नाटकाचा जो जॉनर आहे तो इतका सुंदर आहे की त्यामुळे या नाटकाला नाही म्हणणं हा ऑप्शनच नव्हता कोणाकडेच आमच्या चौघांपैकी. सो इट वॉज व्हेरी फन आणि मला असं वाटतं की सोनाली जशी समंजस आहे किंवा जशी छान सांभाळून घेते तसं मला असं वाटतं की आमच्या फ्रेंड ग्रुपमध्ये मला सुद्धा तोच साधारण या लोकांनी रोल दिलाय न्यूट्रल असण्याचा, सांभाळून घेण्याचा. सो मी तेच करते. सहकलाकारांबद्दल काय सांगाल? सहकलाकार माझे खूप मस्तीखोर आहेत, सगळ्याच्या सगळेच. आणि ऑन स्टेज सुद्धा ऑफ स्टेज सुद्धा सगळीकडे खूप मस्ती चाललेली असते. आणि दर्शन आणि अनिकेत सोबत तर मी आधी पण काम केलं, मी त्यांना आधीपासूनच ओळखते. गौतमीची माझी याच दरम्यान मैत्री झालीये, पण खूप घट्ट मैत्री झालीये आणि आय एम हॅपी ऍक्च्युली. आमची टीम खूपच छान अशी फ्रेश आणि बबली आणि मस्तीखोर अशी असल्यामुळे सगळ्यांचेच आमचे मूड सतत असे छान असतात, आम्ही मज्जा करत असतो. नाटकाला रसिकांनी भरभरून दाद दिली आहे त्याबद्दल काय सांगाल आणि व्ह्युअर्सला काय सांगाल? नाही, ऍक्च्युली खूप खूप मोठी आणि खूप छान गोष्ट आहे की एवढा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि कुठल्याही कलाकाराची साठी खूप भाग्याची गोष्ट असते की त्यांची एखादी कलाकृती इतकी डोक्यावर घेत आहेत प्रेक्षक. सो ते होत आहे याचा खूप आनंद आहे. ऑब्व्हियसली एनी वन ऑफ अस इज नॉट टेकिंग दिस फॉर ग्रांटेड. आम्हाला प्रचंड प्रचंड शोज करायचे आहे. आता आमचा 100वा प्रयोग पण येतोय 15 तारखेला. त्यामुळे खूप आनंद आहे, खूप मज्जा येते. प्रतिक्रिया ऐकून पण मज्जा येते आणि एवढा भरघोस संख्येने जे काही ऑडिटोरियम्स भरलेले असतात ते बघायला सुद्धा भाग्य लागतं असं मला वाटतं आणि ते लाभलंय आता तर फार छान वाटतंय. सर, नाटकातील तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी प्रियदर्शन जाधव. मी या नाटकात दुर्गेश नावाचं पात्र करतोय. 2:22 या नाटकात. खरं तर तो एका ज्या घरात येतो त्या घरात एक गेस्ट म्हणून येतो आणि वरवर काय आपण म्हणू उथळ विनोदी वाटणारा माणसाच्या मागे सुद्धा काहीतरी एक हॉरिफाईंग किंवा हॉररफुल बॅकस्टोरी आहे आणि त्याचं बॅगेज घेऊन कदाचित त्याला सगळं आयुष्य जगावं लागतंय किंवा ते फार त्याने कुठे डिस्क्लोज नाही केलंय असं ते पात्र आहे. सहकलाकारांबद्दल काय सांगाल? सहकलाकारांबद्दल काय सांगाल? खतरनाक सहकलाकार आहेत. अनिकेत बरोबर मी खूप सिनेमे केलेले आहेत. अनिकेतला मी डिरेक्ट केलेला आहे. अनिकेत बरोबर खूप चांगल्या, खूप बऱ्या, खूप वाईट सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. माझा तो खूप कॉलेज पासूनचा जुना मित्र आहे. आम्ही एकमेकांना ओळखून आता जवळजवळ 25-27 वर्ष झाली आम्ही एकमेकांना ओळखतो. त्यामुळे अनिकेत तर माझा मित्र आहे. रसिकाने माझ्या सिनेमात काम केलेलं आहे. रसिका, मी आणि अनिकेतने एका अत्यंत वेगळ्या अशा सिनेमात काम केलेलं आहे. त्यामुळे त्यानिमित्ताने आमची भेट झाली आणि ह्या नाटकात आम्ही परत एकत्र आहोत. गौतमी बरोबर मी पहिल्यांदाच नाटक करतोय. ह्या आधी मी अनफॉर्च्युनेटली गौतमीचं नाटक पाहू शकलेलो नाहीये, पण ह्या नाटकात एकत्र काम करायची संधी मिळाली. ह्या नाटकाच्या सगळ्यात जास्त तालमी गौतमीने केलेल्या असल्यामुळे आणि तिला हे नाटक अधिक माहीत असल्यामुळे तसे आम्ही तिलाच फॉलो करत होतो की तिचे विचार किंवा तिला या नाटकाबद्दल काय वाटतं असे फॉलो करतच आम्ही हळूहळू या नाटकाच्या प्रोसेसमध्ये आलो. सगळ्यात शेवटी या नाटकाच्या प्रोसेसला अनिकेत जॉईन झाला, पण सगळं नाटक अत्यंत छान पद्धतीने पार पडलं. आमची टीम खूप छान आहे. आम्ही खूप फिरतो, आम्ही खूप खातो पितो गावोगावी जाऊन.
आज नाटक जेव्हा ओपन झालं, नाटक 7 डिसेंबरला जेव्हा ओपन झालं आणि या नाटकाचे पहिल्याच 2 दिवसात 5 प्रयोग झाले इंदोरला नाटक ओपन झालं. तर ते 5 प्रयोग झाल्यानंतर एक चौघांनाही मला असं वाटतं की एक ज्याला आपण बेसिक कॉन्फिडन्स म्हणू, तो बेसिक कॉन्फिडन्स आला आणि आम्हाला खात्री होती की हे नाटक चांगलं जाईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद असल्यामुळे, आजही उत्तम बुकिंग आहे, उत्तम प्रतिसाद असल्यामुळे मला असं वाटतं की कुठल्या नटाला असं वाटणार नाही की यशस्वी नाटकाचा आपण भाग व्हावं, तसं आम्हाला चौघांनाही वाटतंय. नाटकाला रसिकांनी भरभरून दाद दिली आहे त्याबद्दल काय सांगाल आणि व्ह्युअर्सला काय सांगाल? माझ्या काय व्ह्युअर्सना काय सांगणार, 2:22 नावाचं आमचे नाटक आहे. आता नागपूर दौरा झाला, कोल्हापूर दौरा झाला, महाराष्ट्रात मुंबईत तर प्रयोग होत आहेतच, पुण्यात प्रयोग होत आहेत, इतर ठिकाणी प्रयोग होत आहेत. मला असं वाटतं थिएटरला किंवा लाईव्ह आर्टला खूप चांगले दिवस आहेत. आज 2:22 बरोबर इतर नाटकं जी आहेत त्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. म्हणजे एक काळ असा होता की मोजून एक 4 किंवा 5 नाटकं रंगभूमीवर खूप जोरात चालायची आणि बाकी ॲव्हरेज बिझनेस करायची. म्हणजे मी व्यावसायिक नाटकाबद्दल म्हणतोय. पण आज व्यावसायिक नाटकाबरोबर एक्सपेरिमेंटल थिएटर, पॅरल थिएटर यांना सुद्धा उत्तम प्रतिसाद आहे. आज रंगभूमीवर माझ्या मते एक साधारणतः 12 ते 13 नाटकं अशी आहेत की जी खूप व्यवस्थित जोरात चालू आहेत. काही गाण्यांचे कार्यक्रम आहेत, त्यांना सुद्धा प्रचंड हाऊसफुल प्रतिसाद मिळतोय. आणि ह्यातून एकच खूप आशादायी चित्र असं निर्माण होतं की थिएटरला मरण नाही, लोक नाटक पाहायला किंवा कुठलीही लाईव्ह आर्ट पाहायला येतीलच असं मला वाटतं आणि त्यांनी यावं.